Hello students. So आज आम्ही स्टार्ट करता टॉपिक कॉम्बिनेशन्स अँड कॉम्बिनेशन्स. सो हितून आमी जे प्रॉब्लेम्स पळयतली ती अशी आसतली की जर तुमकां खुबश्यो गोष्टी अवेलेबल आसा आनी तितूंतले तुमकां कितें तरी चूज करूंक जाय जाल्यार तुमी ते इन हाव मेनी वेज यू विल चूज दॅम. ओके. सो नंबर ऑफ अरेंजमेंट्स, कॉम्बिनेशन्स, कॉम्बिटेशन्स ते आसता. सो हो टॉपिक एक्चुअली खूप यूज जाता इन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम खुबशे क्वेश्चन्स रिलेटेड टू दिस टॉपिक येतात. फर्स्ट थिंग हितून आसा ती म्हणजे फंडामेंटल थिअरम ऑफ काउंटिंग. ओके. सो वॉट इट स्टेट की जर तुमच्याकडे एम नंबर ऑफ थिंग्स आसा आणि एन नंबर ऑफ थिंग्स आसा. सो दिस इव्हेंट इज हॅपनिंग फर्स्ट म्हणजे हांगासरले तुमी कितें तरी चूज करता पयलीं आनी मागीर हो सेकंड इव्हेंट टेक प्लेस जाता म्हणजे हितूंतले तुमी मागीर दुसरी गोष्ट खंयची तरी चूज करता जाल्यार नंबर ऑफ वेज ओके कितें जातलें एम इंटू एन यू आर चुजींग दोज थिंग्स विल बी एम इंटू एन. सो फॉर एक्झाम्पल सपोज तुमी पयलीं 3 नोटबुक्स अवेलेबल आसा आणि 2 पेन्सिली अवेलेबल पेन्सिल. ओके. जाल्यार द नंबर ऑफ वेज यू कॅन चूज these things will be 3 into 2 that is 6. ओके. सो एक एक्झाम्पल पळोवया. रोज लेटर जो आमचे टेक्स्ट बुकार आसा ते रोज वर्ड सॉरी. सो हो हेजे लेटर्स यूज करून आमकां 4 प्लेसी भरूंक जाय ते म्हणजे आमकां नंबर ऑफ वर्ड्स तयार करूंक जाय. सो विथ एंड विथआउट रिपिटेशन. सो फर्स्ट आसा ते कंडिशन विथ रिपिटेशन. ओके. आणि दुसरे आसा ते विथआउट रिपिटेशन. सो आता फर्स्ट प्लेस भरपाक माझ्याकडे 4 चॉईसेस आसा करेक्ट. आणि तो कितें म्हणटा की विथ रिपिटेशन म्हणजे जे लेटर हांवें हांगा बरयला ते हांव हांगा बी बरोवं शकता म्हणजे आर 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 हे एक जातले. ओके. हो एक वर्ड जातलो. सो हांगा बी माझ्याकडे 4 प्लेसी हांगा बी हांगा. सो हेजे आन्सर कितें जातले 4 into 4 into 4 into 4. ओके. आता विथआउट रिपिटेशनान कितें जाता की फर्स्ट प्लेस भरपा खातीर 4 चॉईसेस अवेलेबल आसा बट जेन्ना तूं सेकंड प्लेस भरता तेन्ना आमच्याकडे एक चॉईस कमी जाता मागीर आनीक कमी जातली मागीर आनीक कमी जातली. सो हे रिड्यूस जातली. ओके. क्वेश्चन पळोवया. हाऊ मेनी 3-digit numbers can be formed without using the digits 0, 2, 3, 4, 5, 6. ओके. सो तुमकां सांगला की 3-digit नंबर फॉर्म करूंक जाय विथआउट युजींग 0, 2, 3, 4, 5, 6 हे नंबर यूज करपाक जायना. सो उरता खंयचे नंबर 1, 7, 8 आनी 9. सो हेच नंबर आमकां यूज करचे पडटले. सो हे सेम जालें जशें आमकां हांगा 4 लेटर्स आसले तशें हांगा आमकां अवेलेबल नंबर आसा ते 4 आसा. सो 4 into 4 into 4 if repetition is allowed आणि repetition allow ना जाल्यार 4 into 3 into 2. Okay. Next question. How many numbers are there between 100 and 1000 such that every digit is either 2 or 9? Okay. सो आता कितें सांगला की 100 आणि 1000च्या मदले नंबर. सो 100 आणि 1000च्या मदले नंबर ऑब्वियसली 3-digit नंबर आसतले करेक्ट. आणि तेणी सांगला की आमच्याकडे जी चॉईस अवेलेबल आसा 2 आणि 9च भरू शकता आमी हांगा बाकीचे नंबर यूज करप ना म्हणजे आमच्याकडे 2 ऑप्शन्स आसा.
आणि तेंच्यांनी विथ ऑर विथआउट रिपिटेशन अशें कांयच सांगोंक ना. सो 2 ऑप्शन सगळ्याक येतली. हांगा 2 ऑप्शन्स येतले, हांगा बी 2 येतले, हांगा बी 2 येतले. सो नंबर ऑफ वेज जातले 2 into 2 into 2. ओके. Next गोया. How many numbers are there between 100 and 1000 such that 7 is in the units place? Okay. So हांगा बी सेम आसा 3 digit number आणि युनिट प्लेसीचेर 7 फिक्स केला. ओके. आता तुम्ही जर पळयत जाल्यार फर्स्ट प्लेसीचेर दॅट इज 100 प्लेसीचेर आमकां 0 यूज करपाक मेळचो ना कारण 100 and 1000 मदीं असो एकूय नंबर ना जो that will start from 0, correct? So हांगा आमची एक चॉईस कमी जाता म्हणजे टोटल आमच्याकडे कितले अवेलेबल आहा 1 2 3 ओके आणि 0. सो हांगा ही प्लेस भरता आसतना आमकां 0 कन्सिडर करपाक मेळचो ना. सो अवेलेबल चॉईस कितली आली 1 2 3 4 5 6 7 8 9. So this place can be filled with 9 different numbers. Okay. What about this? हांगा आमकां 0 घालूंक मेळटलो आणि थंय तेंच्यांनी विथ ऑर विथआउट रिपिटेशन अशें कांयच म्हणून ना. सो ही प्लेस आमकां 10 नंबरांनी भरूंक मेळटा. सो टोटल नंबर ऑफ वेज is 9 into 10. That is 90. Okay. ह्या लेसनाचे एक्सरसाइज क्वेश्चन्स आसा ते सॉल्व्ड आसा. ओके. तेजे लिंक हांव डिस्क्रिप्शन बॉक्सान दितलें.